नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता की 1 जानेवारीपासून जी काही रजिस्ट्रेशन सुरू सुरू होणार आहे. ओके, परंतु अद्याप काही झालेले नाही. ओके, याबाबत आपण एक खुलासा केलेला आहे. मी म्हणजे खुलासा करण्याचा प्रयत्न केला. ही जी काही न्यूज होती, ओके, हा जो काही पेपर आहे, हा कात्रण तुम्हाला मॅक्सिमम जणांच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल, परंतु हा कात्रण ॲक्च्युली शिक्षा.com वर आलेला आहे. ओके, कोणीतरी टाकलेला. तर ॲक्च्युली हा कात्रण कोणत्या पेपरचा आहे हे पण आपल्याला गोष्टी माहिती नाही. ठीक आहे, आणि ही कात्रण मी आत्ता बस हा व्हिडिओ टाकण्याच्या अगोदर ही संपूर्ण माहिती मी वाचण्याचा प्रयत्न केला. तर इथे एक असं लक्षात आलं की म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की मे बी सुरू होऊ शकतं. बघा, त्यानुसार आता 1 जानेवारीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक सीईटी परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. ओके, त्या दृष्टीने सीईटी सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती यांनी आयुक्त सरदेसाई यांनी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे लवकरात लवकर सुरू होईल. ओके, म्हणजे 1 जानेवारीपासून त्यांनी म्हणजे लवकरात लवकर पावलं उचलायला सुरू करणार. ओके, आणि यामध्ये फक्त आपल्या इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम नाही आहे, जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस बद्दल म्हटलेलं आहे तिथे. याच्या लक्षात तुम्ही जर इनिशियली जर वाचलं तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीटी आगामी 26 या वर्षाच्या सामायिक प्रवेश परीक्षेची नोंदणीला सुरुवात 1 जानेवारीपासून करण्यात येणार आहे. ओके, मे बी पॉसिबल आहे. ओके, प्रवेश परीक्षेची संख्या चाचण्या सुरू त्या पूर्ण होताच नोंदणी सुरुवात केली जाणार आहे. ठीक आहे, बघा यामध्ये बघा, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कशाकडून तंत्र शिक्षण म्हणजे याच्यात आपलं इंजिनिअरिंग वगैरे येते, उच्च शिक्षण, ओके, बीड वगैरे झालं, वैद्यकीय शिक्षण म्हणजे आपण बी फार्म वगैरे झालं, आयुष्य शिक्षण, ओके, म्हणजे नीट वगैरे झालं, कृषी झालं, ॲग्रिकल्चर झालं व कला शिक्षण, या 6 विभागाअंतर्गत एकूण 20 विविध म्हणजे ह्या सगळ्याच एक्झाम्स. ओके, म्हणजे पर्टिक्युलरली आपल्या इंजिनिअरिंग बद्दल म्हटलेलं आहे. आणि आणखी जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जा, दिस इज द ऑफिशियल वेबसाईटवर असा कोणत्याच गोष्टी तुम्हाला दिसत नाही. टेंटेटिव्ह शेड्यूल आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आफ्टर दॅट एक महत्त्वाची गोष्ट होती की आधार ऑथेंटिकेशन, म्हणजे जो काही अपार आय डी आहे तो तुम्हाला अपार आय डी काढायचा. विदाऊट अपार आय डी काहीच म्हणजे पुढे प्रोसिडच नाही होऊ शकत. ओके, याबद्दल मी 1-2 व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आफ्टर दॅट मी काय केलं, क्रोम ब्राउझरवर जे काही कमिशनर साहेब आहे, ओके, यांच्याबद्दलची एक न्यूज मी टाकली. तर बघा, आपल्याला एक चित्र दिसतं की कमिशनर ऑफ द महाराष्ट्र सीईटी सेल इज न्यूज अनाउन्सिंग द की चेंजेस ऑफ एमएसटी सीईटी इन्क्लुडिंग द मेकिंग द आधार अँड द अपार आय डी मॅन्डेटरी. हे पण आपल्याला माहिती आहे की अपार आय डी आणि जो काही आधारवर ज्या काही गोष्टी आपल्याला चेंजेस करायच्या, या गोष्टीबद्दल आपल्याला माहित होतं. स्टार्टिंग ॲप्लिकेशन्स ऑन January 1, 2026 अँड द शिफ्टिंग टू अ ट्वाईस इयरली एक्झाम्स. ठीक आहे, हा पण फॉर्मॅट आहे. म्हणजे वर्षात 2दा एक्झाम होणार आहे, ही पण गोष्ट माहिती आहे, परंतु याची पण आपल्याला ऑफिशियल न्यूज आलेली नाही आहे. ठीक आहे, टू ऑफर द स्टुडंट. ठीक आहे, या गोष्टी ठीक आहे. ओके, परंतु ही जी काही गोष्ट म्हटलेली आहे अद्यापही त्या गोष्टी इथं आलेल्या नाही. की अपडेट्समध्ये बघा, हे आधार अपार आय डीचं काही प्रॉब्लेमच नाही. रजिस्ट्रेशन स्टार्ट अजून ऑफिशियली वेबसाईटवर काही आलेलं नाही. ट्वाईस म्हणजे जी काही एक्झाम आहे 2दा, ती पण ऑफिशियली वेबसाईटवर आल्या आहे. हा जो काही एक्झामचा शेड्यूल आहे तो टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याकडे आलेला आहे. ओके, आणि मग बाकी तर सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे या सगळ्या भानगडी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही न्यूज खरं होती काय होती. ओके, कारण की कोणताच तो काही पुरावा आपल्याकडे नाही आहे, आणि त्याच्यातही त्यांनी असं म्हटलेलं आहे की होणार आहे. ओके, मे बी तुम्हाला थोडंफार वेटच करावं लागणार आहे. आपण म्हणजे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे प्रोबेबली येण्याचे चान्सेस आहे. लास्ट जर तुम्ही वर्षाचा जर विचार केला तर म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला 30 किंवा 31 तारखेला आलेलं होतं. ओके, परंतु या वर्षाची सुरुवातही झाली आहे, अजून आलेलं नाही. जसं येणार तसं मी तुम्हाला अपडेट नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.